सांगा पटापटा ह्या वर्षाचं गाजलेलं मराठी गाणं कोणतं रे? गुलाबी साडी आणि लाली लाल लाल दिसते मी भारी तुझे तिकडं घाल. गुड मॉर्निंग लेडीज अँड जेंटलमॅन, बॉयज अँड गर्ल्स, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. माहिती व्हिडिओ थोडा लेट झाला, पण काय करणार आता, सबर का बॅकग्राऊंड थोडा मिठा होतोय आणि व्हिडिओ तर कायमच लेट होत आहे. तर लई टॉपिक आपले मिस झाले, काळजी ना करू, सगळे गाणी होती बी नुसता कॉन्टेंट आएगा भाई. तर आज आपण बघणार आहोत ते गाणं, तो ट्रेंड जे आपला व्हिडिओ यापर्यंत संपून गेलेला असणार आणि ज्या गाण्याने अख्ख्या भारताला येड लावलंय. गुलाबी साडी आणि लाली लाल लाल. तर घेऊ या ट्रेंडला रिंगणात आणि सुरू करू, पण त्यात एक छोटासा दिसते मी भारी राजा फोटो माझा काढ इंट्रो. आज बोलू नाही, मला दम निघत नाही. एखाद्या गोष्टीचा जर ट्रेंड आला ना तर पोळा फुटल्याने लोक त्याच्या मागे पळत आहे. माग कच्च्या बदामचा ट्रेंड आला होता तर लोकांनी फार डुंगराचा कुळकुळा करून ठेवला होता. आणि आता आली ही गुलाबी साडी, म्हणजे रील उचकायला गेला ना 5 मधल्या 4 रील गुलाबी साडीवरच दिसते. तर पोरींचं ठीक आहे, पोरं पण त्याच्यावर रील बनवून राहिले. कुठे आहे घातली साडी लाल गुलाबी पागल करते तुझी ही रील. आधीच ती लाईन पोरींची, त्याच्यात सिंगर मेले, त्याच्यात हे रील स्टार सगळे 50%. तू कस काय म्हणतो दिसते मी भारी? अरे चुंबळ खारी तुझ्यापेक्षा भारी दिसते. नाही हँडसम पोरग आहे, काय म्हणता नाही येणार, आपलीच इज्जत जाईल. मी काय हँडसम नाही का तुमच्या होईन चालेल. तू हे छपरी छुपरी तर जाऊ द्या, मोठमोठे सेलिब्रिटी सुद्धा याच्यावर रील बनवायला लागले. आता ही माधुरी दीक्षित कायला स्वतःची इमेज खराब करून घेऊ राहिली ना. तर तू साडी घातली नाही, तो कलर लाल आहे. तुला लाल आणि गुलाबीतला फरक कळतोय का? ते कुत्रा येऊ नये म्हणून घराबाहेर लाल बाटली ठेवते ना, तशी दिसू राहिली तू. तो ना डॉक्टर आहे ना, डॉक्टर नेने, त्याच्याकडे तो इलाज करून घे, नाही तर तो नेने के देने पड जाएंगे. लेम जोक लेम. 3 मिलियन रील बनल्या जवळपास या गाण्यावर. इतके वावचळे लोक आहे म्हणजे आपल्याकडे. लाईक व्ह्यू राहिले, मी बी बनू का? नको भाऊ. गुलाबी साडी आणि लाली लाल लाल. ट्रान्झिशन होतंय, ट्रान्झिशन कमी फिट आले आणि जाऊ दे. पण लिपस्टिक काय मार्करनी लावली काही नाही असं वाटू राहिलं मला. पोरगी कमी आणि मोंजोलिका जास्त वाटू राहिली. काजळ लावणे आले मी आज, असं नका बघू येतो मला माझ. नाही चुकलं. भले हा व्हिडिओ येईपर्यंत ट्रेंड संपलेला असेल, पण हे गाणं जेव्हा ऐकत होतो मी तेव्हा असं वाटतं मला गुलाबी साडीचं दुकान टाकून द्यावं आणि शार्क टँक मध्ये जावा. नटायला काय झालं, तुझ्या आईचं लग्न आहे का आज? मी सिंगर बनू शकत होतो, पण मी घरच्यांचं प्रेशरमुळं काही बनलोच नाही राहू मी अजून. साला ये दुख काय खत्म नहीं होता बे. ज्या लोकांना खरंच आगलीचा पतडा आहे ना, त्याच लोकांना कळलंय की गाण्यामध्ये काही तथ्य नाही, फक्त गाण्यामध्ये म्युझिकचं कमाल आहे, बाकी त्याच्यात कुठंच काही नाहीये. नाही तर तुम्हीच पाहणार रायमिंग आहे का, गुलाबी साडी आणि लाली लाल लाल आणि फोटो माझा काढ. हो ना आपल्याला विचारा ना तुम्ही. माझ्यामुळे तुम्हाला 4 गोष्टी माहित होता, त्याच्यामुळे सबस्क्राईब करून टाका लगेच. महाभयंकर वेग धारण करा. रील तर मोकर क्रिंज आहे याच्यावर, पण गाणं पाहू कसं काय. म्हणजे पोरींचे डायलॉग मी तोच म्हणतोय, म्हणजे त्याला फिमेल सिंगर सुद्धा आणवली नाही. म्हणजे त्याला माहित होतं काय गाणं व्हायरल होणार, त्याच्यामुळे सगळं क्रेडिट हाच घेणार आणि बाकीच्यांना गिफ्ट करतो रिंग लाईट. गुलाबी साडी आणि लाली लाल लाल. गुलाबी साडी आणि लाली लाल लाल. गुलाबी साडी ठीक आहे, लाली कुठे? लाली तर गुलाबी ना म्हणे लाली लाल. आणि साडीवर स्पोर्ट्स शूज हे काय नाही, म्हणजे फॅशन असं तर ठीक आहे, पण मला नव्हतं माहित. नाही तर परत तुम्ही कमेंट मध्ये मला शिकवशाल, पण मला वाटलं ते गावाचं कार्ड टोच होतं एक काय खाली, त्याच्यामुळे घातले. ज्याचं त्याचं प्रारब्ध. गुलाबी साडी आणि लाली लाल लाल दिसते मी भारी जणू पांढरी पाल. मी मरफी जाताना अशी बायको नाही करता. म्हणजे किती वाईट वाटत असेल ना जेव्हा तुमचाच मित्र तुमच्याच बायकोची रील बघत असन तुमच्या समोर. अरे काय वाटत असन त्या काळजाला. व्याख्यानकार होऊ का काय इज्जत राहिली असेल पण त्या पोराची. नको भाऊ, कुछ बोलूंगा तो विवाद हो जाएगा, कारण उद्या माहीच बायको रील स्टार निघली तर तुम्ही मायावच उडशान. झाला क्लोज आता वाईट मानवरती ओके राईट. फोटो काढतो असा होणार ज्याने वातावरण टाईट. फोटो काढून वातावरण टाईट नाही भाऊ, तुझ्या या गाण्यावर रील बनवून अख्ख्या पोराचे वातावरण टाईट हो राहिले.
खुशीमध्ये बायको माझी करीन पिलो फाईट, माझा होऊ दे पगार, गिफ्ट करतो रिंग लाईट. म्हणजे घरी खायच्या अवकाळा दाखवलाय आणि त्याने आणली रिंग लाईट. त्यापेक्षा मारी लाईट आणला असता तर दोघांनी चहात बुडून खाला असता. भले ते बिस्किट कपात जात नाही पण तुम्ही बी अशी क्रीम चाळे केल्याशिवाय राहत नाही. असं जरी रायमिंग केलं असतं ना तुला कोणी खात नाही. आणि नाही बिस्किट तर खारीचा पुडान. नको मला चहा खारी, आता जेवण करून जाईन. सेलिब्रिटी तू, मी तुझा पिये बनून राहीन. ती सेलिब्रिटी आहे तू पिये बनून राहीन. मग तू कायला जेवण करून जाईन? तू बनव ना टारमाळ्या, तू पिये ना, सेलिब्रिटी आहे तू, बनव ना जेवण. निस्ता राईम जोडीत चाललाय पुढं, ते तर मी बी करीन. नको मला चहा पोळी, मी मॅगी बनवून खाईन. बायको बन तू माझी, मी तुला रात्री जेवायला बाहेर नेईन. सेलिब्रिटी ती, एवढं काय तिच्या. सेल्फी साठी क्राऊड, मला फील होणार प्राऊड. जाशील इन्स्टावर लाईव्ह आणि मी कमेंट करत पाहिजे. म्हणजे बायको रील स्टार आहे आणि याला फील होणार प्राऊड. ओ भाई मारो मुझे, मारो मारो. करीन कष्ट माझ्या पैशाने, घेणार मेकअप किट, राजा होणार मी इन्स्टाची स्टार. म्हणजे रील स्टार झाल्यावर हा परत मेकअप किट देणार आणि याने रिंग लाईट दिलीये. मग याच्यानंतर ही पोरींची डागडुजी चालू करणार, पार्लरचा कोर्स करणार, मग तो कोर्स विकणार, त्याच्यानंतर सेकंड हँड ऑडी घेणार, लाईफ सेट पोराव. जेव्हा तुम्ही लव्ह मॅरेज करता आणि तुमची बायको रील स्टार असते आणि तिचा कच्चा बदामचा डान्स अख्ख्या गावाने पाहिलेला असतो आणि तुम्ही माळ करून तिला गावाकडे आणतात. शाळा जाय ना भडव्या. दिवस थांब अशी लाईन लागेल लांब, मी पण बनूनच दाखवीन हिरोईन. मग घे गाऊनवर ओढणी. ए माझी घासणी, मी तुझा बिंबा, तू माझं खोबरं, मी तुझी केसनी पुरी करीन तुझी हर एक विश. या गाण्याचा शेवट तर इतका भयानक दाखवलेला आहे ना, मला त्याचा शेवट पाहून डायरेक्ट आयरन मॅन मेला होता का ती एंडिंग आठवली. म्हणजे तीच आणि एंडिंगचं कंपॅरिझन नाही होऊ शकत, पण मला ही एंडिंग पाहून असं वाटलं होतं की त्याच्यावर मरण पत्करलेलं कधी पण योग्य राहील. म्हणजे तिला ओपनिंगला बोलवलं म्हणजे ते सफल झाले, तिच्या प्रयत्नांना यश आलं असं दाखवलं गेलं. याच्यात आधी सगळीकडे ही स्कीम चालू होती स्टारवाल्याची, त्याच्यात असं इन्फ्लुएन्स करून हे आणखीन त्या गोष्टीला बढावा देऊ राहिले. आणि तुम्हाला वाटत असेल मी रोस्ट केलंय, पण मी गाण्याला रोस्ट नाही केलेलं. रोस्ट तर स्वतः सिंगरनी केलंय त्याच्या गाण्यामध्ये दाखवून रील स्टार लोकांना. म्हणजे त्यांनी त्यांची स्टोरी दाखवली का त्यांची लायकी दाखवली मला तेच कळलं नाही. येडी ना शान जाऊ दे, आता काय चालूच राहतं भाऊ, आता काय जिंदगी आहे. बाकी बस आजच्यासाठी एवढंच होतं. बाकी व्हिडिओ आवडला लाईक करा, नसला आवडला डिसलाईक करा. आता चाकच कंटेंट येतील, पण आता माझी ही व्हिडिओची रीच पाहून मी जरा डिमोटिवेट होईन, त्याच्यामुळे शेअर करायला विसरू नका आणि काच कटून लाईक करून टाका. बाकी आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. इकडे तू, इकडे इकडे. तो हा काका रोस्टर आहे. जर तू पुढे जाऊन गुलाबी साडीवर नाचताना मला दिसला, तुला घराच्या बाहेर हाकलण्यात येईल, कळलं का? अजिबात नाचायचं नाही गुलाबी साडीवर. गुलाबी साडीवर नाचायचं नाही. नाही नाचायचं नाही म्हणला ना, नाचायचं नाही गुलाबी साडीवर. पुढं चालला तू. बरोबर नाचू 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 नाचू. चेहरा तर चांगला आहे तुझा, इतका चहाटळण चाभ राहशील असं वाटलं नव्हतं मला. हा नाचायचं. गाणं लावू? गाणं लावायचं का? हा गाणं लावायचं. कोणाचं पोरग रे? अजिबात नाचायचं नाही. नाही म्हणल्यावर नाही नाचायचं. बरं बरं नाचू नाचू. शृंगार आज गातोय असाच, दिसते मी भारी जाऊन सगळा मी खास. वाली कुठे निघाली घालून साडी लाल गुलाबी, पागल करते तुझे मोरनीशी चाल. गुलाबी साडी आणि लाली लाल लाल, दिसते मी भारी, राजा फोटो माझा